नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. आजपासून तुम्हाला फरची पुसण्याची कधी गरजच पडणार नाही. आज आपण अतिशय छान आणि सुंदर असा टूल्स तयार करणार आहोत, जे की फरची पुसण्याचं तुमचं काम जे आहे ते कायमचं या ठिकाणी संपून जाईल. त्याचबरोबर काही महत्त्वाच्या युजफुल टिप्स आणि ट्रिक्स देखील मी तुमच्यासोबत शेअर करते, ज्या की तुमच्या रोजच्या कामामध्ये खूप कामी येणारे आहेत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास मित्रपरिवारास नक्की शेअर करा. तर चला बघूया पहिली टिप्स काय आहे ते. तर बघा, मी या ठिकाणी एक जुनी ओढणी घेतलेली आहे, तिला असं डबल फोल्ड केलेलं आहे. अगदी नवीन पद्धत आहे. मी याआधी देखील भरपूर असे कुशन कवर तुम्हाला तयार करून दाखवले होते, परंतु ही जी पद्धत आहे जर अशी वेगळी आहे, त्यामुळे व्यवस्थित नीट बघा. तर बघा, मी ओढणीच्या एक साईडने व्यवस्थित दोघं भाग जे आहे ते असे फोल्ड करून घेतले. त्यानंतर आता उरलेला जो भाग आहे त्या ठिकाणी आपल्याला असा त्रिकोणी आकार तयार करून घ्यायचा आहे. असंच नाही करायचं, तर त्रिकोणी आकारामध्ये ओढणीला अशा प्रकारे फोल्ड करायचं आहे. बघा, मी एक साईडने फोल्ड केलेला आहे. सेम त्याबरोबरच पुढची जी बाजू आहे समोरील, ती सुद्धा अशाच पद्धतीने फोल्ड करून घ्यायची आहे. पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल, तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते. तर बघा, या ठिकाणी आता ह्या जे दोघं बाजू आहे ते व्यवस्थित हातामध्ये पकडायचे आहे आणि साईडचे जे भाग आहे बाजू आहे ते व्यवस्थित हाताने सेट करून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला घ्यायची आहे एक सेफ्टी पिन, जी की आपल्या सर्वांच्याच घरी असते. आणि बघा, तसंही आपण जुन्या ओढणीला टाकून देतो, म्हणजे ड्रेस खराब झाला की ओढण्या तशाच राहतात, चांगल्या राहतात, परंतु आपण त्याचा काही वापर करत नाही. तर बघा, अशा पद्धतीने जर तुम्ही जुन्या ओढणीचा वापर केला तर नक्कीच तुमचे घर छान आणि सुंदर ऑर्गनाइज राहील. आय होप की ट्रिक आवडली असेल. तर त्यानंतर बघा, एक छोटीशी वस्तू मी ऑर्डर केलेली होती, म्हणजे ड्रेस ऑर्डर केलेला होता, जो की मी मेशोवरतून घेतला. म्हटलं की चला आजच्या व्हिडिओमध्ये त्याचा सुद्धा रिव्ह्यू तुमच्यासोबत शेअर करूया. तुम्ही जर दुकानामध्ये ड्रेस घेत असाल तर एकदा हा व्हिडिओ नक्की बघा, कारण खूप कमी किमतीमध्ये मला एक ड्रेस रिसीव झालेला आहे. तुम्ही तुमच्या स्वतःसाठी हा ड्रेस घेऊ शकतात किंवा काही एजेड म्हणजे ज्या महिला असतील माझा व्हिडिओ बघणाऱ्या, त्यांच्या मुलीसाठी सुद्धा तुम्ही हा ड्रेस घेऊ शकतात. फॅन्सी ड्रेस आहे, खूप सुंदर आहे आणि किंमतसुद्धा खूप कमी आहे. फक्त 338 रुपयाला मी हा ड्रेस घेतलेला आहे आणि क्वालिटी तर एवढी सुंदर आहे, मला खूप आवडली. मी हा ड्रेस जो आहे तो स्वतःसाठीच ठेवून घेत आहे. तर बघा, पिंक कलरमध्ये आहे, यामध्ये रेड कलर पण आहे बहुतेक. तुम्ही म्हणजे रेड कलरच आहे हा, पण तो मोबाईलमध्ये दिसताना थोडा पिंकिश दिसतोय, परंतु एवढी छान क्वालिटी आहे ड्रेसची. जर आपण हा ड्रेस जर दुकानामध्ये घ्यायला गेलो तर जवळपास आपल्याला 700-800 रुपये आरामात लागतील, परंतु मी हा मेशोवरतून घेतलेला आहे, जो की खूप कमी किमतीमध्ये आहे. आणि घातल्यानंतर बघा, खूप सुंदर दिसतो. स्लीवसुद्धा म्हणजे आहे बऱ्यापैकी, त्यामुळे असं अनकम्फर्टेबलसुद्धा वाटत नाही. आणि घेरसुद्धा खूप मोठा आहे आणि पूर्ण गुडघ्याच्या खालीपर्यंत हा जातो, एवढं काहीच नाही. त्यामुळे बघा, पाठीमागून आणि पुढून दोघंही बाजूने खूप सुंदर ड्रेस आहे. त्यामुळे नक्की घ्या, कारण एवढ्या किमतीमध्ये जर ड्रेस मिळतो तर आपण दुकानात जाऊन जास्त पैसे देण्याची काहीच गरज नाही आहे. एकदम खूप इतकी सुंदर क्वालिटी आहे की मी शब्दामध्ये त्याला सांगू शकत नाही. तुम्हाला जर हा घ्यायचा असेल तर मी याची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देत आहे, तिथे जाऊन तुम्ही याला घेऊ शकतात. खूप कमी किमतीमध्ये मिळतं. तर चला, त्यानंतरची दुसरी टिप्स आपण या ठिकाणी बघतोय, ती म्हणजे शर्टसाठीची. आता बऱ्याच महिलांना कपड्यांच्या घड्या घालण्याच्या खूप म्हणजे कंटाळा येऊन जातो, तसंही मला पण येते, परंतु मी या ठिकाणी एक ट्रिक वापरून कपड्यांच्या घड्या घालण्याचं जे काम आहे ते अगदी सोपं केलेलं आहे. तर बघा, सुरुवातीला आपल्याला शर्टच्या जे बटन आहे समोरील सर्व बटन लावून घ्यायचे आहे आणि उलट्या साईडने असं शर्टला व्यवस्थित ठेवायचं आहे. त्यानंतर शर्टच्या जेवढ्याशा स्लीव्ज आहे, म्हणजे दोघंही साईडच्या ज्या स्लीव्ज आहे त्या व्यवस्थित अशा पद्धतीने फोल्ड करायच्या आहे. आता ठीक आहे, तुमच्या शर्टच्या जे स्लीव्ज छोट्या असतील, मापात असेल, जास्त मोठ्या नसेल, तर असं फोल्ड करण्याची गरज देखील पडणार नाही, परंतु आमच्या ज्या शर्टच्या ज्या स्लीव्ज आहे त्या जरा मोठ्या आहे, त्यामुळे मी व्यवस्थित अशा पद्धतीने फोल्ड केलेला आहे. तर बघा, खालचा जो भाग आहे व्यवस्थित अशा पद्धतीने वरच्या भागावर ठेवायचा आहे आणि अगदी सोप्या पद्धतीत आपली शर्टची जी घडी आहे ती तयार करून झालेली आहे. काहीच वेळ लागलेला नाही आहे आणि तुम्ही अगदी आनंद म्हणजे असं नाही का, आपल्याला शर्टची घडी घालायला खूप कंटाळा येऊन जातो. अशा पद्धतीने जर तुम्ही शर्टची घडी घातली तर नक्कीच तुमचे काम या ठिकाणी सोपे होईल. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका छोट्याशा कमेंटमध्ये नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते, आणि त्यानंतर मला तुमचे आभार देखील मानता येईल आणि आपली छान सुंदर गोड अशी
ओळख देखील होईल। तर बघा या ठिकाणी दुसरी टिप्स होते ती म्हणजे प्लॅस्टिकच्या बॉटलचा आपण फरची पुसण्यासाठी कसा वापर करू शकतो ते या ठिकाणी बघणार आहोत। त्यासाठी आपल्याला कुठलीही घरामध्ये एखादी जुनी बिस्लरीची बॉटल म्हणा किंवा कुठलीही छोटी मोठी बॉटल तुम्ही घेऊ शकता। तर बघा बॉटलचा हा जो वरचा जो भाग आहे तो व्यवस्थित कात्रीच्या मदतीने कट करून घ्यायचा आहे। तर बघा कात्रीच्या मदतीने मी व्यवस्थित हा जो वरचा भाग आहे जेवढं व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसते सेम तीच पद्धत फॉलो करायची आहे, जेणेकरून त्याचा रिझल्ट देखील तुम्हाला छान मिळेल। तर बघा आता याचा वापर कसा करायचा हे देखील बघणं तेवढंच महत्त्वाचं आहे, परंतु त्याआधी मी खालचा जो भाग आहे तो व्यवस्थित गोलाकार असा व्हावा यासाठी गोल आकारामध्ये कट करून घेतलेला आहे। आता आपल्याला जे बॉटलचे झाकण जे आहे ते काढून घ्यायचं आहे, कारण आपल्याला त्याची काही गरज नाही आहे। आता उरलेला हा एवढा भाग आपण वापरणार आहोत। अगदी सोपी पद्धत आहे। तसं तर आपल्या घरामध्ये भरपूर असे जुने कपडे असतात, जुना टी शर्ट म्हणा किंवा अदर कुठला एखादा कपडा तुमच्याकडे असेल तो सुद्धा तुम्ही घेऊ शकता। तर बघा मी या ठिकाणी जुना टी शर्ट घेतलेला आहे। असंच शक्यतो आपण अशा म्हणजे एखादा पेटीकोटचा कपडा म्हणा किंवा शर्टचा कपडा म्हणा, टी शर्टचा कपडा यानेच शक्यतो फरची पुसत असतो। तर अशा वेळेस आपण फरची पुसण्यासाठी कपड्याचा वापर तर करणारच आहोत, पण अगदी नवीन ट्रिक वापरून या ठिकाणी फरची पुसणार आहोत। तर बघा या ठिकाणी आपल्याला एखादा जुना शर्ट घ्यायचा आहे आणि आपण जे बॉटलचा वरचा भाग कट केलेला होता तो भाग आपल्याला घ्यायचा आहे। बस दोघंही गोष्टी आपल्याला लागणार आहे, जास्त काही पैसे खर्च करण्याची गरज देखील नाही किंवा मेहनतीचं देखील काम नाही। आता शर्टला व्यवस्थित मी असं ठेवून घेतलेलं आहे, कट सुद्धा केलेलं नाही आहे आणि कट करण्याची गरज देखील नाही आहे। तर बघा खालच्या साईडने आपल्याला हा जो बॉटलचा भाग कट केलेला होता तो ठेवायचा आहे आणि ज्या ठिकाणी आपण झाकण लावतो त्या ठिकाणी व्यवस्थित त्याला पकडून ठेवायचं आहे आणि ज्या ठिकाणी झाकण लावतो त्या ठिकाणाहून आपल्याला एखादी दांडी त्यामध्ये ही दोरीने बांधण्याची सुद्धा गरज नाही, अगदी परफेक्ट त्यामध्ये फिक्स होते, कारण आपण जो टी शर्टचा कपडा त्यामध्ये टाकलेला राहतो त्यामुळे अगदी परफेक्ट जी दांडी आहे ती फिक्स होते। अजिबात कुठेच बांधण्याची दोरीची वगैरे अजिबात गरज मला तरी पडली नाही। तर अशा प्रकारे मोठी एखादी दांडी तुम्हाला घ्यायची आहे आणि ती फिक्स करायची आहे आणि बघा अगदी सोप्या पद्धतीमध्ये कमी मेहनतीमध्ये आणि कमी खर्चामध्ये आपला मॉप जो आहे तो या ठिकाणी तयार झालेला आहे। अशा पद्धतीने तुम्ही इमर्जन्सीमध्ये कुठे बाहेर चालला असाल आणि तुम्हाला फरची पुसण्याचं काम जे आहे जास्त मोठं वाटतं, कारण आपण ज्यावेळेस हाताने फरची पुसतो कपड्याच्या मदतीने त्यावेळेस खूप जास्त वेळ लागतो। तर धावपळीच्या वेळेमध्ये तुम्ही अशा पद्धतीने तुमची जी फरशी आहे ती क्लीन करू शकतात आणि बघा अगदी याला पाण्यामध्ये बुडवून पिळून कुठेही असं टांगून ठेवू शकतात, अगदी आरामात हे वाळल्यास देखील जातं आणि बघा दिसायला बघा अगदी सुंदर दिसत आहे। आता हाच जर मॉप तुम्ही बाजारात घ्यायला गेला तर भरपूर असे पैसे आपल्याला मोजावे लागतात। ठीक आहे, आता बऱ्याच जणांना वाटतं की हे काही गरीब असल्यासारखं वाटतं वगैरे, बरेच कमेंट मला येत असतात, परंतु अजून देखील बऱ्याच महिलांना याची गरज आहे, ज्यांची गुडघेदुखीचा त्रास असतो, ज्यांना कंबरदुखीचा त्रास असतो, त्यांच्यासाठी ही ट्रिक खरंच खूप कामी येणारी आहे। त्यामुळे लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब